नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एम.एच. सेट सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मार्फत जी परीक्षा राबवली जाते ती म्हणजे सेट परीक्षा, ज्याचा उपयोग किंवा जी परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर प्राध्यापक होण्याचा मार्ग मोकळा होतो. तर ती परीक्षा जून 26 मध्ये डिक्लेअर झालेली आहे. म्हणजे साधारणपणे 15 जून ते 20 जूनच्या दरम्यान ही परीक्षा असू शकते. तर त्या परीक्षेची तयारी कशी करायची किंवा पेपर पत्रिकेचं स्वरूप कसं असतं हे आपण पाहण्यासाठी हा पेपर सोडवत आहोत. हा पेपर आहे पेपर क्रमांक 1 आणि प्रश्नपत्रिका कोड आहे ए. हा पेपर एप्रिल 2024 चा आहे आणि आपण त्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचा उद्देश एकच आहे की तुमच्या मेहनतीला आणि आत्मविश्वासाला एक यशाचा मार्ग मिळावा. कारण प्रत्येक प्रश्न हा तुमच्या स्वप्नांच्या दिशेने जाणारा एक पाऊल आहे. या पेपरमधल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवता येणार आहे. परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसे नाही, तर धैर्य, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्यासाठी आपण नवीन काही करायचं तर पेपर जो आहे, आधीचा जो पेपर आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करायचा किंवा तो कसा सोडवलेला आहे हे स्पष्टीकरणासह आपण त्याचं योग्य उत्तर तेच का आलं हे बघणार आहोत. आपल्या पेपरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सेट परीक्षा पास होण्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा किंवा या व्हिडिओचा उपयोग होईल. चला तर मग आपण हा पेपर सोडवूयात. म्हणजे कसा सोडवायचा आहे किंवा पेपरचं स्वरूप कसं आहे हे आपण इथं अभ्यासणार आहोत. प्रत्येक प्रश्न म्हणजे संधी आणि तो तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधी देतो. चुका होतातच आणि चूक म्हणजे नवीन शिकण्यासाठीची तयारी किंवा पायरी. यश म्हणजे सातत्य. रोज थोडं थोडं शिकणं, रोज थोडं थोडं प्रयत्न करणं हेच मोठं यश घडवत असतं. म्हणूनच आपण थोड्याशा प्रयत्नापासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे आज आपण केवळ ह्या पेपरमध्ये 50 प्रश्न असतात. आपण फक्त 25च प्रश्न कशा पद्धतीनं सोडवायचे हे अभ्यासणार आहोत स्पष्टीकरणासह. मित्रांनो, हे पेपर सोडवत असताना तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. कारण तुमचा आत्मविश्वास तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाईल आणि त्याचबरोबर तुम्ही आमच्यावर सुद्धा विश्वास ठेवा. कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तरच तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं पूर्ण स्वरूप आणि त्याची उत्तरंही माहीत होणार आहेत. चला आपण सुरुवात करूया. पेपर क्रमांक 1 सेट आहे ए. प्रश्नपत्रिका आहे एप्रिल 2024 ची. त्याच्यामध्ये सूचना दिलेली आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये 50 बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. म्हणजे हा पेपर 100 मार्काचा आहे, परंतु प्रश्न आहेत 50. त्यापैकी 25 प्रश्न आज आपण इथं सोडवून बघणार आहोत. पेपर इंग्रजी आणि मराठीतून दिलेला आहे. आपण मराठी पेपरचं वाचन करणार आहोत आणि ते समजून घेणार आहोत. प्रश्न पहिला आहे, जर अध्यापनाच्या स्मृती म्हणजे मेमरी स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. पर्याय दिलेला आहे आय वास्तविक माहिती, आय सामान्यीकृत अंतर्दृष्टी, आय समस्या निराकरण क्षमता. आता त्याचा पर्याय दिलेला आहे की ए मध्ये केवळ आय, बी मध्ये केवळ आय, सी मध्ये आय आणि आय आणि डी मध्ये आय आणि आय. जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी म्हणजे केवळ आय काय आहे तर वास्तविक माहिती. आता हेच उत्तर का बरोबर आहे तर अध्यापनाच्या स्मृतीचा जो स्तर आहे म्हणजे मेमरी ऑफ लेवल हा सर्वात प्राथमिक स्तर आहे. यामध्ये प्रामुख्याने वास्तविक माहिती म्हणजे वास्तविक जी माहिती आहे ती पाठ करणे किंवा लक्षात ठेवण्यावर भर दिला जातो. अंतर्दृष्टी ही आकलनावर अंडरस्टँडिंग लेवलवरती येते. तर समस्या निराकरण हे चिंतन स्तरावर म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवलवरती येते.
म्हणून स्मृती स्तरासाठी फक्त विधान आय हे योग्य आहे. समजलं का तुम्हाला? केवळ आय म्हणजे वास्तविक माहिती जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना वास्तविक माहितीच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. का मिळेल? तर अध्यापनाचा स्मृतीचा स्तर हा प्राथमिक स्तर आहे. त्यामुळे प्रामुख्याने वास्तविक माहिती ही इथं जो पर्याय दिलेला आहे तो वास्तविक माहिती पाठ करणे किंवा लक्षात ठेवण्यावरती भर दिला जातो. अंतर्दृष्टी जी आहे ही आकलन स्तरावर येते तर समस्या निराकरण हे चिंतन स्तरावर येते. म्हणून स्मृती स्तरासाठी फक्त विधान बी हे बरोबर आहे म्हणजे वास्तविक माहिती हे बरोबर आहे. प्रश्न दुसरा आहे टिंबटिंब विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. एक आहे अध्ययनकर्त्याचे स्वरूप, 2 आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप, 3 आहे शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता. पर्याय दिलेले आहेत केवळ ए मध्ये दिलेलं आहे केवळ 1, बी मध्ये दिलेलं आहे 1 आणि 2, सी मध्ये दिलेलं आहे 1, 2 आणि 3 आणि डी पर्याय आहे केवळ 2. आता बघा टिंबटिंब विचारात घेऊन काय विचारात घेतलं पाहिजे शिक्षकाने अध्यापन करताना ती पद्धती निवडली पाहिजे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे 1, 2 आणि 3 हे पर्याय बरोबर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. कसं तर अध्यापनकर्त्याचे स्वरूप, साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप आणि शिक्षकाच्या स्वतःच्या क्षमता आणि निपुणता विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. आता शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडताना अनेक घटकांचा विचार करणं आवश्यक आहे. प्रभावी अध्यापनासाठी केवळ एकच घटक पुरेसा नसतो. यामध्ये ह्या सर्व तिन्ही बाबींचा समावेश होतो. अध्ययनकर्त्याचे स्वरूप म्हणजे काय तर विद्यार्थ्याचे वय, अध्ययन करणारा म्हणजे विद्यार्थी, अध्यापन करणारा म्हणजे शिक्षक. अध्ययनकर्त्याचं स्वरूप कसं असणार आहे तर विद्यार्थ्याचं वय जाणून घेतलं पाहिजे, त्याच्या क्षमता जाणून घेतल्या पाहिजेत, त्याला यापूर्वी त्या घटकाचं ज्ञान आहे किंवा नाही आणि शिकण्याची शैली म्हणजे त्याला कशा पद्धतीचं शिक्षण आवडतं हे लक्षात घेऊन त्याला शिकवलं पाहिजे. त्यानंतर दुसरा पर्याय आहे साध्य करावयाच्या उद्दिष्टांचे स्वरूप तर ज्ञानात्मक, भावात्मक किंवा क्रियात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजेत. म्हणजे की ज्ञानाच्या स्तरावरती, भावनेच्या स्तरावरती आणि क्रिया करण्याच्या स्तरावरती ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजेत, शिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या पाहिजेत. आणि तिसरं आहे शिक्षकाची विशिष्ट पद्धती वापरण्याची आवड, कौशल्य आणि त्यातील प्रभुत्व अध्यापन पद्धतीच्या निवडीवर परिणाम करते. म्हणजे शिक्षकाने स्वतःच्या क्षमता आणि निपुणता हे सुद्धा जाणलं पाहिजे. जर शिक्षकाला एखादी विशिष्ट पद्धत आवडत असेल तर त्यामध्ये त्याचं कौशल्य किती आहे आणि त्यातील प्रभुत्व म्हणजे अध्यापन करताना ते शिकवणं किती सकारात्मक पद्धतीनं किंवा ठामपणे शिकवत आहे त्याच्या अध्यापन पद्धतीच्या निवडीवरती परिणाम करतं. म्हणून शिक्षकाने या तिन्ही गोष्टी विचारात घेऊन अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रतिभावंत विद्यार्थ्याचे मुख्य वैशिष्ट्य काय असते? ए. ते अंतर्मुख स्वरूपाचे असतात. बी. ते त्यांच्या स्वाध्यायांवर अवलंबून असतात. सी. ते बहिर्मुख स्वरूपाचे असतात आणि डी. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. आता या तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे मुख्य वैशिष्ट्य काय असते तर ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. आता प्रतिभावंत विद्यार्थी काय करतात? त्यांच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ते स्वतंत्र असतात. ते त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकतात आणि समस्या सोडवण्यासाठी नवीन मार्ग सुद्धा ते शोधून काढत असतात. त्यामुळे ते त्यांच्या निर्णयामध्ये स्वतंत्र असतात. हे उत्तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये टिंबटिंब भर देण्याची गरज असते. आता प्रौढ अध्ययनकर्ता म्हणजे वयस्कर. अनुदेशनामध्ये भर देण्याची गरज असते. कसली भर तर पर्याय दिलेला आहे ए. प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय यावर सारखाच.
बी प्रक्रियेवर कमी आणि शिकवण्याच्या आशयावर जास्त, सी प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी, आणि डी प्रक्रिया आणि अध्ययनाचा परिपाक म्हणजे प्रोडक्ट यावर सारखाच. प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये टिंबटिंबवर भर देण्याची गरज असते. कशावरती भर दिली पाहिजे, तर चौथ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी, म्हणून सी हा पर्याय बरोबर आहे. प्रौढ अध्ययनकर्त्याकडे आधीच अनुभव आणि ज्ञान असतो. आता तो वयस्कर आहे, मॅच्युअर आहे, तर त्याच्यामुळे त्याच्याकडे आधीच अनुभव आणि ज्ञान आहे. त्यामुळे त्याच्यासाठी नवीन माहिती देण्यापेक्षा त्या माहितीचा वापर करून समस्या कशा सोडवायच्या किंवा नवीन कौशल्य कशी आत्मसात करायची यावर भर देणं अधिक महत्त्वाचं आहे. म्हणून प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर दिला पाहिजे. म्हणून प्रौढ अध्ययनकर्त्यांसाठी अनुदेशनामध्ये प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी भर देण्याची गरज आहे. याचं स्पष्टीकरण लक्षात आलं का? प्रौढ अध्ययनकर्ता हा आधीचाच अनुभवी असतो, त्याला ज्ञान असतं, त्यामुळे नवीन माहिती देण्यापेक्षा त्याच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्याच माहितीचा वापर करून त्याच्या समस्या किंवा अडचणी कशा सोडवायच्या किंवा नवीन कौशल्य कशी शिकायची, आत्मसात करायची यावरती भर देणं गरजेचं असतं. प्रश्न क्रमांक 5 आहे, विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. बघा, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना टिंबटिंब मूल्यमापन देते. पर्याय ए स्थान निश्चिती, बी आकारिक, सी साकारिक आणि डी नैदानिक. तर या 5व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साकारिक. म्हणजे विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना ही साकारिक मूल्यमापन देते. आता इथं नैदानिक मूल्यमापन विद्यार्थ्याच्या विशिष्ट उणीवा किंवा समस्या समजून घेण्यासाठी केले जातं, म्हणजे नैदानिक पातळी, नैदानिक चाचणी. आणि हे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या आकलनातील नेमके कुठे अडचण येत आहे त्याची स्पष्ट कल्पना करून देत असतं. साकारिक जी मूल्यमापन आहे ते सकारात्मक दृष्टीने विचार करत असतं, म्हणजे विद्यार्थ्याच्या विशिष्ट आशयाच्या आकलनाबाबतची स्पष्ट कल्पना ही साकारिक मूल्यमापन देते. प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. ए संख्यात्मक प्रदत्तावर डेटावर भर, बी संख्याशास्त्रीय विश्लेषणावर लक्ष, सी अर्थांचे आणि अनुभवांचे सखोल शोधन, डी प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिकटून राहणे. प्रश्न आहे, टिंबटिंब हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. काय आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अर्थाचे आणि अनुभवांचे सखोल शोधन. काय म्हटलेलं आहे, तर गुणात्मक संशोधन हे संख्यावर, डेटावर भर न देता अर्थ, अनुभव आणि संदर्भ यांच्या सखोल विश्लेषणावर लक्ष केंद्रित करते. ए आणि बी हे संख्यात्मक संशोधनाची वैशिष्ट्य आहेत. संख्यात्मक प्रदत्तावर किंवा डेटावर भर आणि संख्याशास्त्रीय विश्लेषणावरती लक्ष, हे संख्यात्मक आलं. नंतर डी हे आहे, हे प्रायोगिक पद्धतीच्या आराखड्यास पक्के चिटकून राहणे, म्हणजे हे प्रायोगिक पद्धतीचे वैशिष्ट्य आहे जे की गुणात्मक संशोधनामध्ये नेहमी वापरले जात नाही. प्रयोगात्मक जे आहे ते गुणात्मक संशोधनामध्ये नेहमी वापरले जाईलच असं नाही. त्यामुळे अर्थाचे आणि अनुभवाचे सखोल शोधन हे गुणात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो, टिंबटिंब ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. ए अनुभवजन्य पुराव्याच्या महत्वाकडे दुर्लक्ष करणे, बी अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, सी व्यक्तिसापेक्ष अर्थनिर्वचन करण्यावर जास्त भर देणे, डी संशोधनामध्ये पक्षपातीपणा आणि वैयक्तिक मते यांना प्रोत्साहन देणे. आता हे पर्याय झाले आपले प्रश्न क्रमांक 7चे पर्याय. तर त्याचं उत्तर काय आहे, तर बी आहे, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती ही सकारात्मक संशोधनाची मर्यादा आहे. कसं आहे की
सकारात्मक संशोधन जे आहे ते वस्तुनिष्ठता आणि अनुभवजन्य पुराव्यावर भर देते. त्याची एक मर्यादा म्हणजे ते सामाजिक घटकांना जास्त सरळ किंवा सोप्या पद्धतीनं मांडू शकते, ज्यामुळे त्यांची खरी जटिलता दुर्लक्षित होते. पर्याय ए मध्ये जे दिलेलं आहे ते सकारात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य आहे, मर्यादा नाही. पर्याय सी आणि डी हे सकारात्मक संशोधनाचे वैशिष्ट्य नाहीत, कारण ते व्यक्तिसापेक्षतेला प्रोत्साहन देत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी, अतिजटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती, हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, टिंबटिंब याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हणतात. पर्याय ए, लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ. बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश किंवा क्रेडिट देण्याचा मार्ग. सी, कथन वाढविण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग. आणि डी, समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर या 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देण्याचा मार्ग. याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असं म्हणतात. शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण म्हणजे वापरलेल्या माहितीच्या मूळ स्रोताला श्रेय देणे. म्हणजे हे साहित्य चोरी टाळण्यासाठी आणि संशोधनाची सातत्य टिकविण्यासाठी आवश्यक असतं. म्हणून पर्याय क्रमांक बी, माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश देणे म्हणजे साहित्य चोरी टाळणे आणि संशोधनाचे सातत्य टिकवणे किंवा सत्यता टिकवणे, हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, टिंबटिंब प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. ए, साहित्य चोरी किंवा वाङ्मय चौर्य. बी, बनावटपणा. सी, चुकीचे अर्थ निर्वचन. आणि डी, पक्षपाती नमुना निवड. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बनावटपणा. आता संशोधन गैरवर्तनामध्ये म्हणजे रिसर्च मिसकंडक्ट, बनावटपणा म्हणजे मुद्दाम खोटा डेटा तयार करणे किंवा डेटा रेकॉर्ड करणे. साहित्य चोरी करणे म्हणजे दुसऱ्याचे काम स्वतःचे म्हणून सादर करणे. तर चुकीचे अर्थ निर्वचन आणि पक्षपाती नमुना निवड इत्यादी प्रकारच्या ह्या ज्या चुका आहेत, त्या चुका ह्या बनावटपणा या प्रकारामध्ये येतात. म्हणजे बनावटपणा प्रकारच्या संशोधन गैरवर्तनामध्ये फसवा डेटा तयार करणे किंवा खोटा डेटा तयार करणे समाविष्ट आहे. थोडक्यात की दुसऱ्याचं म्हणजे वाङ्मय चौर्य करणे किंवा साहित्याची चोरी करणं आणि ते साहित्य स्वतःचं आहे असं म्हणून ते सादर करणे किंवा रेकॉर्ड करणे, डेटा चोरी करणे किंवा रेकॉर्ड करणे आणि चुकीचे अर्थ काढणे. त्याच्यामुळं बनावटपणा हा पर्याय बरोबर आहे. गैरवर्तन झालं ते संशोधनामध्ये त्याशा पद्धतीनं केलेलं ते गैरवर्तन आहे, म्हणूनच ते बनावटपणा हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी टिंबटिंब वापरले जाते. ए, सांख्यिकी सॉफ्टवेअर. बी, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. सी, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. आणि डी, प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर. तर या 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे बी, संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर. बघा, शोध निबंधामध्ये ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरले जाते. आता संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर हे शोधनिबंध किंवा प्रबंध लिहिताना संदर्भ आणि ग्रंथसूची व्यवस्थापित करण्यासाठी डिझाईन केलेले एक विशेष ऍप्लिकेशन आहे. म्हणजे शोधनिबंध किंवा प्रबंध लिहिताना संदर्भ आणि ग्रंथसूची हे व्यवस्थापित करण्यासाठी डिझाईन केलेलं ऍप्लिकेशन आहे. सांख्यिकी सॉफ्टवेअर डेटा विश्लेषणासाठी, स्प्रेडशीट डेटा प्रविष्ट करण्यासाठी आणि प्रकल्प व्यवस्थापन सॉफ्टवेअर कामाचे नियोजन करण्यासाठी वापरले जाते. आणि म्हणून ग्रंथसूची तयार करण्यासाठी आणि तिचे व्यवस्थापन करण्यासाठी संदर्भ व्यवस्थापन सॉफ्टवेअर वापरले जाते. हे एक विशिष्ट सॉफ्टवेअर आहे जे शोध निबंध आणि प्रबंधाच्या ग्रंथसूची आणि संदर्भ व्यवस्थापित करण्यासाठी वापरलं जातं. आता पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे दिलेल्या उत्तरावर आधारित आहे. यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की सेट नेटच्या पहिल्या पेपरमध्ये एक मराठी म्हणजे कोणत्याही विषयाचा असेल तरी पहिल्या पेपरमध्ये
एक पॅराग्राफ आलेला असतो, म्हणजे उतार्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या, आणि तो 11 ते 15 म्हणजे 5 प्रश्न असतात, 10 मार्क आहेत. म्हणजे हे 10 मार्क आपल्या हातचे आहेत आणि उतारा व्यवस्थितपणे वाचून, लक्षपूर्वक वाचून, त्याचा अर्थ समजून घेऊन, थोड्या वेळात म्हणजे कमीत कमी वेळात हा उतारा कंप्लीट करून त्याचं योग्य उत्तर निवडणं दिलेल्या प्रश्नाचं, त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. आणि 11 ते 15 प्रश्न हे 5 प्रश्न याच उतार्यावर आधारित आहेत. आधी आपण आता उतारा वाचूया. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उतार्यावर आधारित आहेत. इंग्रजीतील किंवा मराठीतील उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. आता इकडे हे इंग्रजी प्रश्न आहेत. इंग्रजीमध्ये उतारा दिलेला असतो किंवा मराठीमध्ये असतो. आपल्याला जो सोपा वाटेल तो उतारा आपण वाचायचा आणि त्यावरून त्याची उत्तरं द्यायची. भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही. विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळ इत्यादी घडामोडी शासनाच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या. त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली. जे विविध प्रयत्न होत राहिले ते एकाकी अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिले. आज सरकारविरुद्ध दंड ठोपटून भंडाची भाषा करणाऱ्या साहित्य मंडळाने, विविध साहित्य परिषदांनी, साहित्य संमेलनांनी मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घ मुदतीचे विधायक राजकारण केले? आपले भाषिक राजकारण गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलन कुठे भरवायचे याच्या कारस्थानापासून सुरू होते आणि तिथेच थांबते. आपल्या साहित्यिक चळवळी, कथाकथन आणि काव्यगायन यांच्यापुढे जाऊन साहित्यिक व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्नही करत नाहीत. मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे गंभीर लेखांसाठी कधी-मधी 800-1500 शब्दांची जागा पुरवतात. पुस्तक परीक्षणे तर 200 शब्दातच मागणारे बहाद्दर आपल्यात आहेत. सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का? गंभीर लेखन, कोश, वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पळतात? एकूणच भाषाप्रेम हा टाहो फोडण्याचा विषय न होता ती विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते. मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळत नाही? असल्या गैरलागू चर्चांपेक्षा केरळ शास्त्र साहित्य परिषदेप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण महाराष्ट्रात नाही याची दखल घ्यायला हवी. आता हा आपला पॅराग्राफ जो दिलेला आहे तो आपण वाचला. त्यावरून 11 ते 15 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 11. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला का वाटते? ए. व्यक्तींनी या क्षेत्रात स्वतःच्या स्तरावर मौलिक कामगिरी केल्यामुळे. बी. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती मुळातच भक्कम असल्यामुळे. सी. शासनाच्या आश्रयानेच राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांमुळे. आणि डी. पारस्परिक वैमनस्यामुळे. तर 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. शासनाच्या आश्रयाने राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांच्या मुळे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे लेखकाला वाटते. प्रश्न 12. साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते? ए. गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे. बी. गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला संमेलनाध्यक्ष म्हणून नाकारणे. सी. स्थानिक कारस्थानांना खतपाणी न घालणे. आणि डी. समन्यायी पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडणे. आता या 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांनी गटातटाचे हितसंबंध न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे अपेक्षित होते. प्रश्न क्रमांक 13. मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते? ए. कथाकथन व काव्यगायनाचे गावोगावी उरूस भरवणे. बी. विरोधी विचारसरणीच्या साहित्यिकांना शह देणे. सी. साहित्यिक चळवळी सामान्यांपर्यंत पोहोचवणे. आणि डी. मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे. या 13व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मराठीतील साहित्यिक चळवळींनी मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे गरजेचे होते. प्रश्न क्रमांक 14. पुस्तक परीक्षणे 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण?
ए प्रकाशक, बी वृत्तपत्रांचे संपादक, सी नियतकालिकांचे संपादक आणि डी वृत्तपत्रांचे मालक. या 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वृत्तपत्राचे संपादक. प्रश्न 15. प्रस्तुत लेखातून लेखक मराठी भाषेबाबतची स्थितीगती मांडताना प्रामुख्याने काय सुचवू पाहत आहे? ए. व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा. बी. साहित्य संमेलनाची ठिकाणे व अध्यक्ष पारदर्शकपणे निवडावेत. सी. भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. आणि डी. प्रकाशक व संपादकांनी माय मराठीची सेवा करणे. या 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भावनिक टाहो न फोडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे. विद्यार्थी मित्रांनो, 11 ते 15 हे प्रश्न उतार्यावरील प्रश्न आहेत. त्यासाठी उतारा वाचनाचा सराव करणं गरजेचं आहे. उतारा शांतपणे वाचून आवश्यक आणि महत्वाच्या वाक्याखाली किंवा शब्दाखाली अंडरलाईन करत जायचं आणि त्यानंतर जो प्रश्न येईल त्या तिथे जाऊन त्या प्रश्नाला अनुसरून जे उत्तर योग्य असेल किंवा तिथे दिलेली भाषा आणि पर्यायामधील शब्द हे मॅच होते का ते बघून तो उतार्याचा प्रश्न सोडवायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 16 जो आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकारकाकडून गैरअर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते? ए. संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश. बी. संपूर्णपणे तोंडी शब्द असलेला संदेश. सी. शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेला संदेश. आणि डी. पूर्णपणे अर्क प्रतिमा म्हणजे आयकॉन चिन्हांनी बनलेला संदेश. कोणत्या प्रकारचा संदेश स्वीकारकाकडून म्हणजे जो संदेश स्वीकारणारा आहे त्याच्याकडून गैरअर्थ काढण्याची म्हणजे चुकीचा अर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेला अन्वयार्थ काढण्याची शक्यता कमी असते. म्हणजे अभिप्रेत असलेला अर्थ चुकीचा अर्थ काढण्याची शक्यता कमी असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश. तोंडी संदेशामध्ये जो शब्द उच्चारला आणि संपून गेला तर समोरचा माणूस त्याच्याऐवजी दुसरा शब्द उच्चारून तो संदेश ग्रहण करू शकतो. शारीरिक हावभावातून तो काय म्हणायचा आहे किंवा तो काय म्हणत आहे समोरच्याला त्याच पद्धतीनं कळेल असं सांगता येत नाही. किंवा पूर्णपणे आयकॉन किंवा प्रतिमा दाखवून चिन्हांनी बनलेला संदेश समोरच्याला समजेलच असंही नाही किंवा तो त्यातून चुकीचा अर्थ सुद्धा काढू शकतो. त्यामुळे संपूर्णपणे लेखी शब्द असलेला संदेश हा योग्य अर्थ आणि योग्य अन्वयार्थ काढू शकतो. त्याच्यातून गैरअर्थ निघण्याची शक्यता कमी असते. प्रश्न क्रमांक 17. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारात खालील चिन्ह समूहांना इंग्रजी सामायिकपणे काय म्हणून संबोधले जाते? आता इथं दिलेलं आहे, हे चिन्ह दिलेली आहेत. इमोजी, इमोटिकॉन्स, स्माइली आणि स्टिकर्स. तर हे जे दिलेलं आहेत हा आपण अर्ध कंस म्हणतो, हा उलटा कंस, हा पुन्हा कंस. हा पर्याय दिलेला आहे की कंसाच्या आतमध्ये हे चिन्ह, हे बाहेरच्या बाजूला चिन्ह, नंतर हे चिन्ह आणि हे चिन्ह, हे असं जे दिलेले आहेत चिन्ह, हे जे चिन्ह दिलेली आहे त्याला इंग्रजीमध्ये सामायिकपणे काय म्हटलं जातं तर इमोटिकॉन्स. इंग्रजीमध्ये त्याला इमोटिकॉन्स असं म्हणलं जातं. आता दर्शविलेले जे चिन्ह आहे ते चेहऱ्यावरील हावभाव तयार करण्यासाठी विरामचिन्हे आणि वर्णांचा वापर करतात. यांना इंग्रजीमध्ये इमोटिकॉन्स म्हणतात. हा शब्द पर्याय बी मध्ये दाखवलेला आहे. आणि इमोजी म्हणजे चित्रातील पात्रे, स्माइली म्हणजे एक प्रकारचे इमोटिकॉन किंवा स्टिकर्स म्हणजे मोठे अधिक तपशीलवार प्रतिमा आहेत. म्हणजे इमोटिकॉन्स हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. निशब्द संज्ञापनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक ठरते? ए. मौन हे संज्ञापनाचे साधन आहे. बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. सी. निशब्द संज्ञापन हे संस्कृती सापेक्ष आणि संस्कृती संवेदनशील असते. डी. गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत सशब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निशब्द संज्ञापनातील सुगावे आणि संदेश नियंत्रणासाठी सोपे असतात. मौखिक संवादासारखे
नसलेले संकेत आणि संदेश बहुतेकदा उत्स्फूर्त आणि नियंत्रित करणारे कठीण किंवा बनावट वाटतात. संवादाच्या अभ्यासात इतर विधाने सामान्यतः खरी मानली जातात. शांतता हे एक संवादाचे साधन आहे. अशाब्दिक संवाद सांस्कृतिकदृष्ट्या अवलंबून असतो. जो अ मध्ये दिलेला आहे म्हणजे मौन. अशाब्दिक म्हणजे मौन. हा संवाद सांस्कृतिकदृष्ट्या अवलंबून असतो. सी आणि गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीत लोक अनेकदा मौखिक संकेतापेक्षा अशाब्दिक संकेतावर विश्वास ठेवतात. हा निशब्द संज्ञापन हे बोलण्यापेक्षा गोंधळात टाकणाऱ्या परिस्थितीत लोक अनेकदा शांत बसणं पसंत करतात किंवा संकेतपेक्षा अशाब्दिक संकेतावर भर ठेवतात. आणि गोंधळ किंवा द्विधा मनस्थितीत शब्द संज्ञापनापेक्षा निशब्द संज्ञापनावर विश्वास ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. त्याच्यामुळे 18चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रसार भारती काय आहे? ए. दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरची वृत्तवाहिनी. बी. आकाशवाणीची AIR वृत्तप्रसारण सेवा. सी. भारतातील खाजगी प्रसारण सेवांची संघटना. आणि डी. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. प्रसार भारती ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक प्रसारण संस्था आहे, जी संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन झालेली आहे. ही एक वैधानिक स्वायत्त संस्था आहे जी दूरदर्शन म्हणजे टेलिव्हिजन आणि ऑल इंडिया रेडिओ या दोन्हीचे निरीक्षण करते. म्हणून पर्याय क्रमांक डी भारताची सरकारी मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा म्हणून अचूकपणे वर्णन करते. प्रश्न क्रमांक 20 आहे. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळते? शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकार रचनेत बसलेले असतात तेव्हा शिकवण्याच्या आशयाचे प्रभावीपण. बी. प्रत्येक विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवण्याची शिक्षकाची क्षमता. सी. विद्यार्थ्यामधील शिस्त. आणि डी. विद्यार्थ्यामधील आंतरसंवादी पातळी. आता यामध्ये 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विद्यार्थ्यामधील आंतरसंवादाची पातळी. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांसमोर वर्तुळाकार मांडणीत बसतात त्यावेळेला विद्यार्थ्यांमधील उच्च पातळीवर संवाद आणि संवादाला प्रोत्साहन मिळते, म्हणजे आंतरसंवादाची पातळी वाढते. ही व्यवस्था पारंपरिक वर्गव्यवस्थेच्या तुलनेत अधिक लोकशाही आणि सहभागी वातावरणाला प्रोत्साहन देते, ज्यामुळे शिक्षकाकडून केवळ एकतर्फी संवाद साधण्याऐवजी समवयस्कांशी चांगले संवाद साधता येतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे. 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्य किती? ए. 24, बी. 25, सी. 26 आणि डी. 27. आता 1 ते 51 या पूर्णांक संख्यांचा गणित मध्य विचारलेला आहे, म्हणजे सरासरी काढायची आहे. गणित मध्य म्हणजे सरासरी. या सरासरीचं तर सूत्र आपल्याला माहीतच आहे की या सर्व संख्यांची बेरीज करणे आणि ती बेरीज आल्यानंतर त्याला जेवढ्या संख्या असतील त्या संख्यांनी भागणे. म्हणजे कसं, तर सलग पूर्णांकाच्या क्रमाचा अंकगणितीय सरासरी म्हणजे संख्यांच्या संख्येने भागल्यास संख्यांची बेरीज. ए क्रमासाठी बी क्रमासाठी सरासरीद्वारे म्हणजे ए अधिक बी भागिले 2 अशा पद्धतीनं. मग इथं सूत्र काय येतं, तर ए बरोबर 1 आणि बी बरोबर 51. म्हणजे 1 ते 51 म्हणजे ह्या संख्या दिलेल्या आहेत ह्या 1 ते 51. म्हणजे ए सुरुवात करण्यासाठी ए म्हणजे 51 आणि त्याच्याप्रमाणे पुढची संख्या म्हणजे काय येणार, बी म्हणजे 51, ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे 51. मग ह्यांची बेरीज करताना ए अधिक बी भागिले 2, कारण ह्या दोन संख्या आपण घेतोय. मग ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे 51. 51 अधिक 1 बरोबर 52. 52 भागिले 2 म्हणजे पर्याय क्रमांक सी 26 हे उत्तर बरोबर येते. म्हणजे 1 ते 51 या पूर्णांक संख्यांची गणित मध्य किती ते सरासरी काढून करायचं. तर सरासरी काढत असताना आपण 1, 2, 3, 4, 51 पर्यंत अंक मांडणार का, तर नाही. त्याच्यासाठी 1 अधिक 51 भागिले 2 संख्या आहे 2 म्हणून भागिले 2. मग त्याचा भाग लावल्यानंतर 52 अधिक 2 म्हणजे उत्तर येतं पर्याय क्रमांक सी. प्रश्न 22. जर 10चा m धन पूर्णांक आहे
या संख्येने 101 ते 151 या पूर्णांक संख्याच्या गुणाकाराने निःशेष भाग जातो तर m ची मोठ्यात मोठी किंमत किती? A 12, B 13, C 11 आणि D 10. तर या 22व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B 13. इथे सुद्धा 1 ते 151 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्यांचे घटक मोजायचे आहेत. म्हणजे पूर्णांक संख्याचं सर्वात मोठं पूर्णांक मूल्य शोधायचं म्हणजे m ते 10m 101 ते 151 पर्यंतच्या गुणाकाराला भागणार म्हणजे मूल्य m गुणाकारातील 2 गुणिले 5. 10 किती वेळा गुणाकार आहेत या संख्येने निश्चित भाग जातो तर अशा कोणत्याही उत्पादनात नेहमीच 5 पेक्षा 2 चे जास्त घटक असल्याने आपण 5च्या घटकांची संख्या मोजतो. 1 ते 151 पर्यंतच्या उत्पादनात 5चे घटक मोजायचे. 5 मध्ये असलेल्या घटकांची संख्या n आणि इथं सूत्राचा वापर करायचा. 1 ते 151च्या गुणाकारात 5चे 37 घटक आहेत आणि त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B 13. म्हणजे 100/5 अधिक 100/25 बरोबर 20 अधिक 4 बरोबर 24 आलं. आणि मग टोटल फॅक्टर्स काय तर 5 बरोबर 37 वजा 24 बरोबर 13 म्हणून योग्य उत्तर आलं 13. प्रश्न क्रमांक 23 दिलेल्या x बरोबर 18 81 81 81 18 81 y बरोबर 88 11 81 81 18 18 व z बरोबर 81 18 81 18 81 18 या संख्यापैकी कोणत्या संख्येस 18 ने निश्चित भाग जातो? पर्याय आहे A x फक्त, B y व z फक्त, C z फक्त आणि D x y व z. आता या 23व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक B y व z फक्त. कसं? 18 ने भागाकार होण्याचा इथं नियम समजून घेतला पाहिजे. 18 ने भागाकार 18 ही समसंख्या म्हणजे त्या 18ला भाग 2 आणि 9 जाणार. तर या संख्येचा शेवटी 81 किंवा 1 येतोय म्हणजे ती विषम संख्या आहे. म्हणजे x बरोबर एक्सच्या संख्येमध्ये शेवटी 1 येते आणि वायच्या संख्येमध्ये शेवटी 18 येते, झेडच्या संख्येमध्ये सुद्धा शेवटी 18 येते. त्यामुळे या संख्यांना निःशेष भाग जाणार आहे 18 ने. इथं शेवट 1 येते किंवा 81 येते त्यामुळे 18 ने निःशेष भाग जाणार नाही. म्हणजे कोणत्याही संख्येला 18ला भाग जायचा असेल तर 2 किंवा 9 पूर्ण भाग जातो 18ला भागताना. मग इथं 18 ने भागायचं आहे तर शेवटी 18 असेल तरच पूर्ण भाग जाणार आहे. इथे विषम संख्या येत असल्यामुळे पूर्ण भाग जाणार नाही. एक व्यक्ती x या ठिकाणापासून y ठिकाणी विटा वाहून नेण्याचे काम करत आहे. x आणि y या ठिकाणामधील अंतर 200 मीटर आहे. ही व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने x या ठिकाणापासून कामास सुरुवात केल्यास व 5.5 किलोमीटर अंतर पार केले असताना y या ठिकाणी किती विटा पोहोचवल्या? 24व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C 210. बघा दिलेलं अंतर किती आहे 200 मीटर. जे डिस्टन्स आहे 200 मीटर. नंतर प्रवास केलेलं अंतर किती आहे वाहून नेलं कामाला सुरुवात करताना तर 5.5 किलोमीटर. 5.5 किलोमीटर गुणिले 1000 मीटर. मीटरमध्ये करून घेतलं पाहिजे कारण अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ते झालं 5500 मीटर. 5.5 किलोमीटर म्हणजे 5500 मीटर. आता त्याच्या फेऱ्या किती झालेल्या आहेत? एकूण फेऱ्या एका वेळेला 15 विटा वाहून नेते. त्या व्यक्तीने x पासून सुरुवात केली तर तो 5.5 किलोमीटर अंतर पार केलं असताना y ठिकाणी किती विटा पोहोचविल? तर डिस्टन्स दिलेला आहे 200 मीटरचा. 2D बरोबर 2 गुणिले 200 बरोबर 400 मीटर. म्हणजे व्यक्तीने 5500 मीटर अंतर पार केलेलं आहे तर फेऱ्यांची संख्या काही सांगितलेली नाही. म्हणून D/2D बरोबर 5500 भागिले 400 13.75. आता y या ठिकाणी पोहोचलेल्या विटांची संख्या किती दिलेली आहे? किती विटा पोहोचवलेल्या आहेत ते काढायचं आहे. प्रत्येक फेऱ्यामध्ये साधारणपणे त्यांनी 13 विटा जर पोहोचवल्या असतील
प्रत्येक फेऱ्यांची संख्या म्हणजे 13 आहे. ह्याच्या पूर्ण फेऱ्या त्यांनी केल्या तर 13 संख्या झाली आणि प्रत्येक वेळेला त्यांनी 15 विटा पोहोचवल्या. तर 13 गुणिले 15 बरोबर 195. म्हणजे ह्याचं उत्तर आहे 195, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक आहे 25. एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरिणे आहेत. जर x कंसात n ही संख्या त्या जंगलातील n व्या वर्षातील हरणाची संख्या दर्शविते व x कंसात n बरोबर 3/2 x कंसात n वजा 1 n बरोबर 1 2 3 टिंबटिंब असेल तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती? हरणाची सुरुवातीची संख्या आणि पुनरावृत्तीचा संबंध ओळखायचा आहे. हरणाची सध्याची संख्या आहे x कंसात 0 बरोबर 64. n म्हणजे n वा हरणाची संख्या काढायची आहे म्हणून तिथं 0 घेतला कारण माहित नाही. पुनरावृत्ती संबंध x बरोबर n, x कंसात n बरोबर 3/2 x कंसात n वजा 1 म्हणून n बरोबर 1 2 3 दिलेला आहे. आता पहिल्या काही वर्षासाठी हरणांची संख्या मोजायची आहे n बरोबर 1 म्हणजे उत्तर येतं 144. n बरोबर 3 या सर्वांचं उत्तर म्हणून पर्याय क्रमांक बी 486 हे उत्तर बरोबर आहे. हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. समजत नसेलच तर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये ते सोडवून देऊयात. तुम्हाला काही याच्यामध्ये शंका असतील किंवा काही समजलं नसेल किंवा त्याचं सविस्तर उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. कारण 25 प्रश्नांचाच आपण आता सराव घेतलेला आहे आणि आणखी 25 प्रश्न शिल्लक आहेत. तर म्हणजे कशा पद्धतीची काठिण्य पातळी या पेपरसाठी दिलेली आहे हे आपण आता पाहिलेलंच आहे. त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करत असताना अगदी सूक्ष्मपणे अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि पेपरच्या सिलेबसमध्ये म्हणजे सेट एक्झामच्या सिलेबसला जे जे विषय दिलेले आहेत किंवा जे घटक आहेत ते घटक अगदी बारकाईनं अभ्यासले पाहिजेत. हा फक्त पेपर एकच दिलेला आहे आपण म्हणजे जो सर्वांना कंपल्सरी पेपर आहे आणि दुसरा पेपर आहे तो आपल्या आपल्या विषयाचा आहे. त्यामुळे आपण आता इथं पहिला पेपर सोडवत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींच्या मध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि जास्तीत जास्त प्रमाणात हा शेअर केल्यामुळं आम्हाला सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळत असते आणि त्यामुळं एक नवी ऊर्जा येऊन अधिक चांगल्या प्रकारे जे प्रश्न उत्तरं आणि जे काही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला शक्य होतं. जर तुम्ही रिस्पॉन्स व्यवस्थित दिला नाही किंवा योग्य पद्धतीनं तर तो शेअर झाला नाही किंवा जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला नाही तर पुढची व्हिडिओ करण्यासाठी आम्हाला थोडीशी अडचण निर्माण होते. त्यासाठी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा लिहून नक्की कळवा. कारण आता सेटची परीक्षा ही जून महिन्यामध्ये आली असल्यामुळे तयारी करणं गरजेचं आहे आणि त्या तयारीचीच ही पहिली पायरी आहे. एक एक पाऊल टाकतच आपण यशाच्या दिशेकडे जाणार आहोत. त्यासाठी आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा. 25 प्रश्न आता आपण बघितलेले आहेत. 26 ते 50 प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत राहा तरच तुम्हाला पुढचे प्रश्न आणि त्याची उत्तरं माहिती पडतील. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.